राज्यामध्ये एकीकडे हनी ट्रॅपवरून वादंग सुरू आहे आणि त्यामध्येच आता रेव पार्टीवरून एक दुसरं वादळ निर्माण झालंय। पुण्यामधल्या रेव पार्टीवरती पोलिसांनी आज पहाटेच्या वेळेला छापेमारी केली आणि याच रेव पार्टीवरच्या कारवाईमध्ये एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल केवलकर यांना अटक करण्यात आली आहे। उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या खराडीमधल्या एका फ्लॅटमध्ये ही रेव पार्टी सुरू होती। या पार्टीमध्ये 5 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश होता। पार्टीमध्ये अंमली पदार्थ, दारू, हुक्का यांचं सेवन सुरू होतं। हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती। या ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे। यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल केवलकर यांचाही समावेश आहे। खराडी पोलीस ठाण्यामध्ये या सर्व 7 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले। पुणे पोलिसांकडून 7 जणांची आता कसून चौकशी सुरू आहे। तर पुण्यामधल्या खराडीमधली पार्टी ही खरं तर आफ्टर पार्टी होती, अशी एक धक्कादायक माहिती समोर येते। या पार्टीच्या आधी सुद्धा त्याच रात्री पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागात 2 पार्ट्या रंगलेल्या होत्या आणि याची टाइमलाईन आता एबीपी माझाच्या हाती लागली। खराडीच्या आधी कल्याणी नगरमधल्या पबमध्ये काही जणांनी पार्टी केली। कल्याण नगरचा पब हा रात्री 1:30 वाजता बंद झाला। यानंतर हे सगळे पार्टी करण्यासाठी मुंढवा भागामधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले। त्यानंतर मग आफ्टर पार्टीसाठी हे सगळे खराडीमधल्या स्टेबर्ड हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथेच पोलिसांचा छापा पडला आणि हे सगळे पार्टीबाज हे पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकले। तर हे प्रकरण नेमकं काय आपण जाणून घेऊयात। तर ही पहिली पार्टी आपण बघतोय जी कल्याणी नगरच्या पबमध्ये झालेली होती। हा पब 1:30 वाजता बंद झाला आणि त्यामुळे ही पार्टी त्यांनी संपवली। कल्याणी नगरच्या पब नंतर मुंढव्यामधल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी दुसरी पार्टी करायचं ठरवलं। हॉटेल पंचतारांकित असल्यामुळे 3 वाजेपर्यंतच या हॉटेलला परवानगी होती। पंचतारांकित हॉटेलमधून पहाटे 3 वाजल्याच्या नंतर खराडीच्या स्टेबर्डमध्ये बुक केलेल्या सूटमध्ये त्यांनी पार्टी करायचं ठरवलं आणि पहाटे 3च्या नंतर ही तिसरी पार्टी त्यांची सुरू झाली। पोलिसांनी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकानं या ठिकाणी छापेमारी केली। घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या, गांजा आणि हुक्का पॉट जप्त करण्यात आले आणि या पार्टीच्या प्रकरणी 7 जणांना ताब्यात घेण्यात आलं। हे 7ही जण सध्या अटकेत आहेत। दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलंय। आज दिनांक 27 जुलै 2025 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नार्कोटिक्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत, नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉपिक ड्रग्ज सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत ज्या कारवायांची मोहीम चालू आहे त्या मोहिमेमध्ये गोपनीय माहिती जी प्राप्त झालेली आहे त्या प्राप्त माहितीच्या आधारे शहरातल्या एका आयटीचं वातावरण असणाऱ्या भागामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे। 3:30 वाजताच्या दरम्यान केलेल्या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांच्यावरती एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तर स्टेबर्ड हॉटेलच्या भाड्याने घेतलेल्या रूममध्ये ही पार्टी सुरू होती। प्रांजल केवलकर यांच्याच नावाने इथे या खोल्या बुक करण्यात आल्या होत्या। या रूमचं भाडं आणि ब्रेकफास्टचं बिल सुद्धा एबीपी माझाच्या हाती लागलंय। जवळपास 10,357 रुपयांचं हे बिल होतं, ते आता एबीपी माझाच्या हाती आलेलं आहे। 25 ते 28 जुलै अशा 4 दिवसांसाठी ही रूम बुक करण्यात आली होती। रूम नंबर 101 आणि 102 हे केवलकर यांच्या नावे बुक होत्या। एका रूमचं बुकिंग हे 25 ते 28 जुलै तर दुसरी रूम 26 आणि 27 जुलैसाठी बुक करण्यात आलेली होती। प्रांजल केवलकर यांच्या याच रेव पार्टीमध्ये एक क्रिकेट बुकी सुद्धा होता, अशी एक धक्कादायक माहिती समोर आली। पहाटे 3 वाजल्यापासून खराडीमधल्या फ्लॅटमध्ये रेव पार्टी सुरू होती आणि या पार्टीमध्ये गांजा, कोकेन अशा अंमली पदार्थांचं सेवनही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर खराडी भागामध्ये छापे पडल्याच्या नंतर पोलिसांनी प्रांजल केवलकर यांच्या हडपसरमधल्या घरावरती सुद्धा छापा मारलाय। अटक झाल्याच्या नंतर केवलकर यांची आधी वैद्यकीय तपासणी करण्यात आली। यानंतर त्यांना पोलिसांनी हडपसरमधल्या घरी नेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये घराची झडती घेतली। पोलिसांनी या झडतीच्या दरम्यान त्यांच्या घरामधून हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप ताब्यात घेतलाय। यामधली माहिती आणि फोटो यांचा तपासही आता पोलिसांकडून केला जातो आहे।
अडकवलं जातं का? नो कमेंट्स नो कमेंट्स. कुठं होतं तुम्ही काय बुक केलं? म्हणजे रेव पार्टी पुण्यात बॅन आहे, तुम्हाला माहिती आहे. तर या सगळ्या प्रकरणावरती आता एकनाथ खडसे यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे. रेव पार्टी असेल तर मी जावयाचं समर्थन करणार नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. मात्र जर अडकवण्याचा प्रयत्न असेल तर सहनही करणार नाही असं खडसे यांनी सांगितलंय. गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता. त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काही करू शकतात, ती भावना जनमानसामध्ये आहे. फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे, ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल. जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. त्याचा निश्चित आम्ही विरोध करू. तर खडसेंचे जावई म्हणजे काय लहान मूल नाही की त्यांना उचलून पार्टीला घेऊन जायला, अशी खोचक टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केलेली आहे. तसंच या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा महाजन यांनी केली आहे. नाथाबुका आणले असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं. अरे बापरे, मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना. काय कुभांड आहे काय, तर मला तर काही माहिती आहे. कारण मी बोललो तर कोणाला तर त्यांना अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय. पण आता जावायला कसं होतं की लहान मुलं नाही ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री 3 वाजता 4 वाजता. तर मी बघतो की 3 वाजता रेट झाली, कोणी सांगतो 2:30 वाजता वेगळे, 4 वेगळे आहेत. असं कसं होईल? पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणणं नाही आहे. पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर या प्रकरणामध्ये पोलीस हे नियमानुसारच तपास करत आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. कुणीही चुकीचं वागायचं नसतं, चुकीचं करायचं नसतं असंही दादा म्हणाले. सीपी कायद्याने नियमाने जे काही तिथं घडलेलं आहे त्याचा तपास करतायत आणि जे सापडलेले आहेत त्यांच्यावर रीतसर कारवाई करतायत. त्याच्यामध्ये कुणीच चुकीचं वागायचं नसतं, चुकीचं करायचं नसतं. दरम्यान रेव पार्टीच्या प्रकरणी सुप्रिया सुळे यांची सुद्धा प्रतिक्रिया आली असून ससून रुग्णालयामध्ये काही फेरफार होणार नाही ना अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. मागच्या काळामध्ये ससूनमध्ये काय झालं आपण पाहिलंय हे सुद्धा त्यांनी आठवण करून दिली. शिवाय पक्ष रोहिणी खडसे यांच्या पाठीशी उभा असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आम्हीही कुणाच्या नाही आणि समोरच्यानी नाही, कुटुंब ह्याच्यात फार आम्ही कोणीच कुणाच्या पडू नये या मताची मी आहे. चुका होत असतात, त्याला हा देश आहे, त्याला कायदा नियम आहे. पण त्याला जेव्हा राजकीय रंग लागतो त्याच्यामुळे मला अस्वस्थ वाटतं. आज रोहिणीताईंच्या नवऱ्याने एखादी गोष्ट केली, माहिती तर येऊ द्या. आणि रोहिणीताईंचा काय संबंध त्याच्याशी? एखादी महिला जर सक्षमपणे उभी राहत असेल तर या पुरुषांना का त्रास होतो त्याचा?